कुटुंब 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली, तेव्हा आमच्यासारख्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत. बारामतीतील जनता ही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपले राजकीय पोळी भाजू नये, भाजपचं शीर्ष नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील, असा आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. रक्ताची नाती म्हणजे कुटुंब नव्हे. 2 जुलै रोजी अजितदादा पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील आम्ही तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिलो. बारामतीची जनता ही देखील अजितदादांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटुंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं दिसेल. अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटुंबांमध्ये एकटं पाडलं जाईल, आमच्यावर टीका होईल, परंतु महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे. आपले जितेंद्र आव्हाड यांना एवढी विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. आपल्या कुटुंबांमधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं. जितेंद्र आव्हाड हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्यापेक्षा मोठे समजतात. आता पवारसाहेबांची चूक काढणे एवढे ते मोठे झाले असतील तर माहीत नाही. याचा प्रत्यय भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं नुकताच आल्याचंही त्यांनी सांगितलं. एकीकडे म्हणायचे पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच बापाचा फोटो यात्रेच्या बॅनरवर नव्हता, तर या बॅनरवर राहुल गांधी आणि स्वतःचा फोटो होता, बापाचा फोटो नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढे लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचाच घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल, हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. बंधू जे आहेत श्रीनिवास पवार त्यांनी आता अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे. असा नालायक माणूस पाहिला नाही असं श्रीनिवास पवार म्हणाले. मला फार काही त्याच्यावर बोलायचं नाही, पण रक्ताची नातीच म्हणजे कुटुंब नाही. 2 जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला महाराष्ट्रातील तमाम आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो आणि बारामतीची जनता हे देखील माननीय अजितदादांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं आपल्याला दिसेल. नेहमीच पवार 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून
महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आचारसंहिता लागू झाल्यानं काय करावं काय करू नये, नामनिर्देशन पत्र कसं भरावं याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं, तसंच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावा असं आवाहन त्यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंग देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ, तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सविस्तर माहिती आहे, त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषतः नामनिर्देशन पत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसंच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिलाय. राजकीय पक्षांनी बूथन्याय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असंही जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सांगितलं. लाच देणं, आवाजवी प्रभाव टाकणं, मतदारांना धाकट तपस्या दाखवणं याबाबतही काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी, स्थानिक निधी लेखापरीक्षक विभागाचे सहाय्यक संचालक दीपक बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परवा 16 तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे. या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे. आपला जिल्हा हा 5व्या टप्प्यामध्ये असणार आहे. या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी निघणार आहे. या अधिसूचनेनुसार नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे असणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मेला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 6 मे आहे. मतदानाचा दिनांक 20 मे आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 मंगळवार या दिवशी होणार आहे. याच अनुषंगाने मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर 65,01,671 एवढे एकूण मतदार आहेत. त्यामध्ये 35,06,082 एवढे पुरुष मतदार आहेत आणि 29,94,315 एवढ्या महिला मतदार आहेत आणि 1,274 हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत. ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या वतीनं रविवारी 24 मार्च रोजी मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सायकल रॅलीचे 2 टप्पे असतील. एक रॅली ठाणे पवई ठाणे अशी आहे, तर दुसरी रॅली ठाणे नितीन जंक्शन ते मिडबंदर रोड ठाणे खाडीजवळ ठाणे पूर्व अशी आहे. या दोन्ही रॅलीसाठी नाव नोंदणी सुरू आहे. या रॅलीतील सहभाग विनामूल्य आहे. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी या रॅलीत सहभागी होऊन मतदार जनजागृतीसाठी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचं आवाहनही या सायकल रॅलीद्वारे करण्यात येणार आहे. निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झाली नाही अशा नागरिकांकडून त्या टप्प्यातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस आधीपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याणफाटा जंक्शनपर्यंतच्या महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH3च्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे या कामात अडथळा येत असून हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगानं महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवारी 20 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा 30% कमी होणार आहे. त्या अनुषंगानं ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.